आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। अब हर खबर होगी अपडेट। अत्यंत भयंकर आणि लांछनास्पद हा प्रकार घडलेला आहे, ज्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। एक माथी फिरू येतो कोर्टामध्ये 6 तारखेला 11:30 वाजता आणि 11:30 वाजता येऊन तो आपल्या बायातला बूट काढतो आणि आदरणीय सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडे तो फेकतो बूट। सुदैवाने तो लागत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तेवढ्यात लगेच त्यांची सिक्युरिटी येते आणि त्याला पकडून घेऊन जाते। गवई साहेबांचं मोठेपण की मला काही फरक पडत नाही, मी विचलित नाही, आपणही विचलित होऊ नका। हिअरिंग चालू असतं आणि हिअरिंग चालू असताना इट शुड बी कंटिन्यूड असा ते आदेश देतात आणि त्याप्रमाणे ते चाललेलं असतं। प्रश्न असा आहे, प्रश्न या ठिकाणी असा आहे की ही जी जातीवादी मंडळी आहेत, पिलावळ आहे RSSची, ही RSSची पिलावळ त्यांनी दाभोळकरांना मारलं, त्यांनी गौरी लंकेशला मारलं, त्यांनी करकरेला मारलं। या सगळ्या पाठीमागे काय आहे तर ही RSSची पिलावळ आहे। त्यांना या सर्व जनतेला मनोवादी राज्य आणायचंय, भारतीय लोकशाही त्यांना नष्ट करायची आहे, संविधान नष्ट करायचं आहे आणि संविधान नष्ट झालं की मग उच्च नीचता जशी पूर्वी होती तशीच त्यांना पाहिजे आहे। आज त्यांना समानता नको आहे। लोक solemnly resolved to constitute India its sovereign, socialist, secular and democratic republic या नावाने हा देश चालतो आहे। या नावाने ज्यावेळेला हा देश चालतो आहे त्यावेळेला जस्टिस ऑफ व्हॉट जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल अँड डेमोक्रेटिक, पॉलिटिकल या नावाने बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला देशातल्या 145 कोटी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला। कुठे धर्माला एकाला बाजूला टाकलेला नाही। त्यानंतर आम्हाला लिबर्टी दिली। आज तुम्ही आलात, आम्ही मोर्चा काढतो आहे। कुठली लिबर्टी? एक्सप्रेशन, थॉट, बिलीफ, फेथ अँड वर्शिप। तुम्हाला आजादी दिली की तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे वर्शिप करू शकता, पूजा अर्चा करू शकता। एवढं मोठं स्वातंत्र्य जगामध्ये नाही आहे। आणखीन काय दिलं? समानता, इक्वॅलिटी। इक्वॅलिटी ही अशी दिली की या देशातला एकही माणूस गरीब राहता कामा नये, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे। काय परिस्थिती आहे? उलट परिस्थिती आहे। आणि त्यानंतर फ्रॅटर्निटी दिली। हा देश आज जर एक संघ जर असेल, कोणामुळे असेल तर ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांनी फ्रॅटर्निटी दिली, बंधुत्व दिलं। म्हणून आज हा देश एक अखंड आहे, हा देश एक अखंड आहे। आणि तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये डिग्निटी दिली। काय डिग्निटी दिली? की मी एकमेकाचा आदरभाव केला पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि बंधुत्व कायम ठेवलं पाहिजे। दिस इज द डिग्निटी। आणि देशाप्रती वी मस्ट बी रिलायबल फॉर दॅट। अशा तऱ्हेने हा देश आज एकसंघ आहे। डिग्निटी दिली, रिस्पॉन्सिबिलिटी दिली आपल्या सर्वांवर आणि अशा रीतीने बाबासाहेबांनी आम्हाला आणि याच माथे फिरून भाव परिस्थिती निर्माण केली की एका सुप्रीम कोर्टाच्या जजवर जर हा बूट फेकला तर बाकीचे काय करायचं ते कर। काय म्हणतो तो बेशरम कुठला की हम सनातन है, असं बेशरम सारखं बोलतो, हम नहीं सहा करेंगे। अरे तुझं सनातन वृत्ती जर आहे किंवा तू सनातनी जर आहेस तर तुझ्या धर्मामध्ये बंधुत्व नाही का, न्याय नाही का, समानता नाही का? आणि मग तुम्ही जर ते नसेल तर तुम्ही हिंसक आहात, देशद्रोही आहात, तुम्हाला फासावर लटकवलं पाहिजे। आमची मागणी तीच आहे। अट्रॉसिटी ऍक्ट त्याच्यावर लागू करावा, त्याला देशद्रोही म्हणून डिक्लेअर करावं आणि त्याचं नॅशनॅलिटी संपवून टाकावं। नॅशनॅलिटी तोच इथे राहता कामा नये, असे लोक या देशामध्ये लायकीचे नाहीत, अशी ही मागणी आहे। आणि दॅट इज द वे ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड वी रिस्पेक्ट टू कॉन्स्टिट्यूशन, आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन ग्रेट विच इज मोर दॅन सुपेरियर इन द वर्ल्ड। अशा तऱ्हेचं हे निवेदन आम्ही दिलेलं आहे। साहेबांनी ते पुढे पाठवावं, आपल्याही माध्यमातून जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न करावा। त्या जसं सरन्यायाधीशावर बूट फेकलं, काय त्याच्याबद्दल काय गुन्हा ठरू शकतो त्या व्यक्तीवर आणि कोणता? येस IPC इंडियन पिनल कोड, येस, या माणसावर कोणता गुन्हा ठरू शकतो, त्याला काय शिक्षा होऊ शकते आणि कोणत्या कलमानं होऊ शकते हे मी आपल्याला सांगतो। IPC 502 याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा होतो, कारण त्याला एंट्री नाहीये, तो कोणत्याही प्रकारचं हिंसक कृत्य करू शकत नाही। ऐका, 503 त्यांनी जे हिंसक
हिंसात्मक कृत्य केलेलं आहे दॅट इज व्हेरी रॉंग, जे इलिगल आहे. आणि नुसतंच इलिगल नाही तर हे देशाच्या कॉन्स्टिट्यूशनला बाधक असं आहे. तुम्हाला मी एक एक सांगतो, एका मिनिटामध्ये सांगतो की काय केलंय आणि काय त्याला शिक्षा होईल. हे पहा, त्याला शिक्षा होईल 351 प्रमाणे. त्यांनी मारहाण करायचा प्रयत्न केला एका मोठ्या व्यक्तीला, देशातला सर्वोच्च न्यायाधीश याला मारहाण करायचा प्रयत्न केलाय. ती कलम आहे 351. 352 प्रमाणे त्यांनी गुन्हेगारी शक्तीचा वापर केला आहे. गुन्हेगारी शक्ती ठरवून आलाय तो, आणि हा ठरवून येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न अचानक झालेला नाही आहे. संविधानावरचा हल्ला आहे, देशावरचा हल्ला आहे, हा तुमच्या माझ्या हृदयावरचा हल्ला आहे. आणि त्यानंतर 504 मध्ये सर्वोच्च न्यायालयाबाबत भांडणास त्यांनी प्रवृत्त केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुद्दाम उचकून घ्यावं आणि आम्हाला शिक्षा करावी किंवा या बाबतीत वातावरण निर्माण करावं, परंतु गवई साहेबांनी सोडवलं. भगवान बुद्धाचे विचार, भगवान बुद्धाचे तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. बाबासाहेबांचं तत्वज्ञान, क्रांती आणि शांती हे दोन्ही त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. 505 प्रमाणे शांततेचा भंग केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये. हा शांततेचा भंग केल्यानंतर त्यांनी 1971चा जो अधिनियम कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, अधिनियम 1971 कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, याप्रमाणे त्याला मोठ्यात मोठी शिक्षा होऊ शकते. त्यानंतर कलम 2CC न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करणे, त्याला हद्दपार करणं महत्वाचं आहे. त्याच्या विरोधात त्याचं जे काही रद्द केलेलं आहे त्याची सनद रद्द केली, सनद रद्द करून चालणार नाही. त्याची नॅशनॅलिटी संपवली पाहिजे, त्याला देशाबाहेर हाकलं पाहिजेत आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजेत, ही आमची मागणी. निवेदन हे आम्ही भारताचे लोक या टायटल खाली, या आधिपत्याखाली आम्ही इथं मोर्चा घेऊन आलोत आणि विभागीय आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलंय. हे निवेदन असं आहे की गवई साहेबांवर जो बूट फेकला हा गवई साहेबांवर नव्हताच, हा या देशाच्या घटनेवर होता, कॉन्स्टिट्यूशनवर होता. ह्या देशाची जी व्यवस्था आहे ही आज जातीवाद्यांच्या हातात आहे आणि जातीवाद्यांचा हा कट होता असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आम्ही राष्ट्रपतीला विभागीय आयुक्तांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे की त्या माणसाला गवई साहेबांनी माफ केला असेल. गवई साहेबांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मोठी माणसं मोठ्या मनाची असतात म्हणून त्यांनी त्याला माफ केलं. परंतु ज्या व्यवस्थेनं हे सगळं पोचलंय ती व्यवस्था मात्र आजही बाबासाहेबांच्या बद्दल आणि त्यांच्या माणसाबद्दल द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेनं वागते, हे त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून याच्यानंतर अशी घटना घडू नये यासाठी त्यांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे. ती गृहमंत्र्यांना केली पाहिजे, गृह मंत्रालयाने केली पाहिजे. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री एक अक्षर बोलत नाहीत. कुठेही देशामध्ये पान पडलं तर त्याच्यावर त्यांची रिॲक्शन असते, परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या जजवर अशा पद्धतीनं जर एक माणूस असा वागत असेल, बूट फेकत असेल, तर त्याबद्दल मात्र अजूनही त्यांनी काही वक्तव्य केलेलं नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की राष्ट्रपतीनं त्या माणसाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत आणि त्यांना शिक्षा कशी होईल, तो राष्ट्रद्रोही आहे, देशद्रोही आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या माणसाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि निवेदन दिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक. जय भीम.